नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या, मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी 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 TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. रिज्वेल, ठाणे शहरातील इमिटेशन ज्वेलरीचे सर्वार्थाने सर्वात भव्य दालन. रिज्वेल, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अपूर्व संगम. रिज्वेल, आकर्षक डिझाईन्स आणि अप्रतिम कलाकुसरीचा नजराणा. रिज्वेल, हैदराबादी पर्ल्स, अमेरिकन डायमंड ज्वेलरी, अँटिक ज्वेलरी, सेमी प्रेशियस स्टोन ज्वेलरी, रियल सिल्वर ज्वेलरी, प्रेशियस स्टोन ज्वेलरी, वेस्टर्न ज्वेलरी, कुंदन ज्वेलरी, कॉर्पोरेट आणि होम डेकोर साठी गिफ्ट आर्टिकल्स यांच्या असंख्य व्हरायटीज. रिज्वेल, रिज्वेल व्यास ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, बेडेकर हॉस्पिटल समोर, गावदेवी मैदान, ठाणे पश्चिम. फोन नंबर 02232529802 आणि 25380076. रिज्वेल. यंदाची दीपावली साजरी करू हेरम आर्ट्सच्या आकाशकंदिलांसह. हेरम आर्ट्सची पर्यावरणपूरक आकाशकंदिलं, सुंदर, आकर्षक आणि कलात्मक डिझाईन्स जी करतील आपली दीपावली अधिकाधिक प्रकाशमान. तर मग या दीपावलीमध्ये करू प्रकाशाची भरपूर उधळण हेरम आर्ट्सच्या कलात्मक आकाशकंदिलांसह. हेरम आर्ट्स, राम मारुती रोड, ठाणे. डॉक्टर विवेक लोलगे यांचे आयुर्वेदिक क्षारसूत्र चिकित्सालय. पाइल्स, फिस्ट्युला, फिशरसाठी अत्यंत गुणकारी अत्याधुनिक ओझोन थेरपीने उपचार. डॉक्टर विवेक लोलगे यांचे आयुर्वेदिक क्षारसूत्र चिकित्सालय, सरस्वती शाळेच्या मागे, पाचपाकडी, ठाणे. दूरध्वनी क्रमांक 022-2530-5723. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणे महानगरपालिकेतील 3 नगरसेवकांचं नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय काल घेतल्याने खळबळ माजली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री शैलेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री मनोहर साळवे आणि शिवसेनेचे श्री राम एगडे यांचं नगरसेवक पद आयुक्तांनी आता रद्द बदल ठरवलं आहे. अनधिकृत बांधकामात सहभाग असल्याच्या कारणावरून आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियम 10(1)(ड) या कलमाच्या तरतुदीनुसार आयुक्तांनी ही कारवाई केली. याबाबतची अंतिम सुनावणी 2 नोव्हेंबर रोजी महापालिका आयुक्त संजय जयस्वाल यांच्या दालनात पार पडली होती. त्यानंतर आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. ठाणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा देखील आज 3 नगरसेवकांचं नगरसेवक पद रद्द करणं आणि सूरज परमार आत्महत्या प्रकरणावरून चांगलीच गाजली. ठाणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती. सभेच्या प्रारंभीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक श्री मिलिंद पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला. आपल्या वॉर्डामध्ये काही ठिकाणी अनधिकृत होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत, मात्र हे होर्डिंग्ज उभारणारा ठेकेदार आपल्याला आत्महत्येची धमकी देत आहे, असा आरोप यावेळी श्री मिलिंद पाटील यांनी केला. अशा प्रकारे जर ठेकेदार आपल्याला आत्महत्या करण्याची धमकी देत असेल तर मग याच्या पुढे कुठल्याही प्रकरणामध्ये महानगरपालिकेत तक्रार करायची की नाही, असा सवाल मिलिंद पाटील यांनी केला. उद्या जर या ठेकेदाराने खरोखरच आत्महत्या केली तर मग आपल्याला देखील घरापासून 15-20 दिवस बाहेर राहण्याची पाळी येईल, अशा प्रकारचा आरोप मिलिंद पाटील यांनी केला आणि संबंधित ठेकेदाराच्या विरोधात आपण सगळ्या तक्रारी मागे घेत असल्याची भूमिका घेतली. मिलिंद पाटील यांच्या भूमिकेने ठाणे महानगरपालिकेचे सभागृह अवाक झालं. अशाच प्रकारची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक श्री अमित सराइया यांनी घेतली. खोपट परिसरातील एका इमारतीबाबत आपण तक्रारी केल्या होत्या, मात्र आता संबंधित बिल्डरची आपल्याला भीती वाटू लागली आहे आणि आपण देखील सगळ्या तक्रारी मागे घेत असल्याचं यावेळेस श्री अमित सराइया यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक श्री शानू पटेल
यांनी देखील अशाच प्रकारचे अनुभव आपल्याला आता कौसा परिसरात येत असल्याचं सांगितलं. सभागृहाने देखील या संपूर्ण प्रकाराची गंभीरतेने दखल घेतली आणि जवळपास 1.5 तास या विषयावर चर्चा झाली. मात्र मिलिंद पाटील यांना जर अशा प्रकारची धमकी येत असेल तर मग त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवावा अशा प्रकारचे आदेश महापौर पदावर असलेल्या श्री राजेंद्र साप्ते यांनी दिले. यावरून प्रकरणा सभागृहामध्ये चांगलाच गदारोळ माजला. ठाणे पोलिसांच्या वतीने वे टू ॲम्ब्युलन्स हा एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे. काल पोलीस आयुक्त श्री परमवीर सिंह आणि सह पोलीस आयुक्त श्री लक्ष्मी नारायण यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. बऱ्याचदा ॲम्ब्युलन्सना रस्त्यावरून वाट मिळत नाही, त्यामुळे अनेक पेशंट्सना आपले प्राण गमवावे लागतात. जर व्यवस्थितपणे ॲम्ब्युलन्सना पटापट रस्ता मिळाला तर अनेकांचे प्राण निश्चितपणे वाचू शकतात. त्यामुळेच ठाणे पोलिसांच्या वतीने या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं यावेळेस सह पोलीस आयुक्त श्री लक्ष्मी नारायण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. किटी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा हृदय रुग्णांसाठी एक अनोखी भेट, केअर वेलनेस EECP सेंटर. हृदय रुग्णांना वरदान ठरणाऱ्या EECP थेरपीद्वारे अँजिओप्लास्टी आणि बायपास टाळा. केवळ 1 महिन्यांची थेरपी. USA FDA प्रमाणित अत्याधुनिक उपकरणाद्वारे मिळवा सुदृढ हृदय आणि आनंदी जीवन. केअर वेलनेस EECP सेंटर. व्हाईट कॅसल. ठाणे शहरातील आदरातिथ्याचं दुसरं नाव व्हाईट कॅसल. आल्हाददायक वातावरणात कुटुंबासह व्यतीत करा एक सुरेख संध्याकाळ. व्हाईट कॅसल. देश विदेशातील वैविध्यपूर्ण चवदार पदार्थांची अप्रतिम व्हरायटी. व्हाईट कॅसल. व्हाईट कॅसल महिंद्रा शोरूम शेजारी, घोडबंदर रोड, ओळा, ठाणे. व्हाईट कॅसल. बॅरॉन मेन स्टुडिओ घेऊन आला आहे धमाकेदार दसरा दीपावली सेल. 30 नाही, 40 नाही, चक्क 50% डिस्काउंट सेल आहे की नाही हा महासेल. छे हा तर आहे सेलचा बाप. बॅरॉन मेन स्टुडिओच्या दसरा दीपावली सेल मध्ये कुठल्याही कपड्यांच्या खरेदीवर मिळवा 50% घसघशीत डिस्काउंट आणि साजरा करा हा दसरा दिवाळी अतिशय धमाकेदार पद्धतीने. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, तलावपाडी, ठाणे. लक्षात ठेवा, हा सेल नाही, महासेल नाही, हा तर आहे सेलचा बाप. बॅरॉन मेन स्टुडिओ. मुंब्रा परिसरातील अमृतनगर परिसरामध्ये राहणाऱ्या सोहेल कुरेशी आणि शब्बीरच्या खुनाचा गूढ उकलण्यामध्ये ठाणे क्राईम ब्रांचला यश मिळालं आहे. अमृतनगर परिसरात राहणारे सोहेल कुरेशी आणि शब्बीर हे मे महिन्यापासून गायब होते. या संदर्भात सोहेल कुरेशीच्या आईने ऑक्टोबर महिन्यामध्ये तक्रार केली होती. त्याचप्रमाणे क्राईम ब्रांचला देखील या संदर्भात काहीतरी काळबेरं असल्याची माहिती मिळाली होती. क्राईम ब्रांचला सोहेल कुरेशी याच्या जीवाचं बरं वाईट झाल्याची बातमी देखील हाती आली होती. त्यानुसार सोहेल कुरेशी याच्या खुनाचा तपास करण्यासाठी दीपक उर्फ सॅम वाल्मिकी यांना क्राईम ब्रांचने पाचारण केलं होतं. त्याचप्रमाणे मोहम्मद चौधरी याला देखील चौकशीसाठी बोलवलं होतं. या दोघांची कसून चौकशी केली असता संपूर्ण खुनाचं रहस्य उलगडलं आहे. दीपक उर्फ सॅम वाल्मिकी याचे शब्बीरच्या बहिणीशी प्रेम होतं. त्याचप्रमाणे सोहेल कुरेशी याच्याशी देखील त्याचे पैशावरून वाद होते. त्यातूनच त्याने या दोघांचाही काटा काढला होता आणि त्यांचे मृतदेह दिघा येथे पुरले होते. या संदर्भात पोलिसांनी तपास केला असता या दोघांचीही खून झाला असल्याचं आता समोर आलं आहे. रामकृष्ण प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर सचिव श्री रवी घरत यांचा वाढदिवस काल अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. श्री रवींद्र घरत यांच्या वाढदिवसानिमित्त काल विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मुस्लिम बांधवांसाठी अरबी भाषेचे वर्ग आपल्या वाढदिवसानिमित्त श्री रवी घरत यांनी सुरू करून दिले आहेत. त्याचप्रमाणे इतरही सामाजिक कार्याचा शुभारंभ या निमित्ताने करण्यात आला. श्री रवींद्र घरत यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी नगरसेवक श्री मनोहर डोंबरे, श्री पप्पू कदम,
श्री DC पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्री रवी घरत यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आगामी ऑक्टोबर 2016 पर्यंत ठाणे शहर हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प आयुक्त श्री संजय जयस्वाल यांनी केला आहे. वैयक्तिक शौचालयासाठी महानगरपालिकेकडे एकंदर 18,600 अर्ज प्राप्त झाले असून पहिल्या टप्प्यामध्ये एकंदर 433 लाभार्थींना अनुदान वाटप करण्यात आलं आहे. यातील 25 लाभार्थींना आज एका कार्यक्रमामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात अनुदान वाटप करण्यात आलं. यावेळेस महापौर श्री संजय मोरे, उपमहापौर श्री राजेंद्र साप्ते, सभागृह नेत्या सौ अनिता गौरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळेस ठाणे शहर हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प करणारी शपथ देखील सगळ्यांनी घेतली. या संपूर्ण अभियानात प्रत्येकाच्या मदतीची गरज असल्याचं यावेळेस महापौर श्री संजय मोरे यांनी सांगितलं. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.